सरदार पटेल, मौलाना आझाद आणि यांचं जे एक स्वप्न होतं ते प्रत्यक्षात साकार करण्याचं काम काँग्रेसने वारंवार केलेलं आहे. KR नारायणन असो, यांना राष्ट्रपतीपदाची संधी असो, अथवा मीरा कुमार यांना लोकसभेचे सभापती, हे सर्व कृतीने काँग्रेसनेच सर्वप्रथम करून दाखवलेलं आहे. आणि आज खरगे साहेबांना देखील काँग्रेसने आज लोकशाही प्रणित व्यवस्थेला सामोरं जाऊन त्या ठिकाणी या राष्ट्रीय काँग्रेसचं अध्यक्षपद बहाल केलेलं आहे. याचा प्रत्येक काँग्रेसच्या कार्यकर्त्याला निश्चित अभिमान आहे. आज या ठिकाणी आमच्या SC/ST सेलचे ऑल इंडिया काँग्रेस कमिटीचे नॅशनल SC/ST सेलचे माजी अध्यक्ष, राष्ट्रीय नेते आणि या महाराष्ट्राचे माजी मंत्री आदरणीय डॉक्टर नितीनजी राऊत हे आपल्याला संबोधित करतील. आज पावसामुळं आमच्या पुणे शहरातील पवारसाहेबांची चिनी दलांची सभा या अनपेक्षित पावसामुळं त्या ठिकाणी रद्द झाली, पण ती उद्या घेण्याचा आम्ही प्रयत्न करत आहोत. संध्याकाळपर्यंत स्थान आणि पोलीस परमिशन मिळालं की आम्ही आपल्याला माध्यमांना कळवू. या ठिकाणी आज जो थोडा विलंब झाला त्याबद्दल क्षमस्व तसदीबद्दल आदरणीय नितीनजी राऊत यांच्यासोबत आमचे सुनीलजी यादव, गौतम आरगडे, शैलेंद्रजी मोरे हे उपस्थित आहेत. त्याचप्रमाणे शहर काँग्रेसचे अध्यक्ष हे खालची मीटिंग झालं की वर येतीलच. मी डॉक्टर नितीनजी राऊत यांना आपल्याला संबोधित करण्याविषयी विनंती करतो. धन्यवाद गोपालजी. सर्वप्रथम पत्रकार मित्रांना सर्वप्रथम नमस्कार. अनेक जुने चेहरे आहेत या ठिकाणी, आज भेटून बराच आनंद होतो आहे. खरं पाहिलं तर आता महाराष्ट्रातली निवडणूक ही आता निर्णायक स्थितीमध्ये पोहोचलेली आहे आणि अशातच पुण्याची ही लोकसभा लागली. पुणे हे वैभवशाली शहर, महाराष्ट्रातलं दुसरं मोठं शहर आणि पुण्याकडे पूर्ण जगाचं लक्ष आहे. अशा परिस्थितीमध्ये ही निवडणूक अत्यंत महत्त्वाची आणि निर्णायक ठरणारी अशी आहे. मी ज्या ज्या ठिकाणी आतापर्यंत गेलेलो आहे त्या ठिकाणी मी बघितलं की शेवटी आपला देश हा संविधानावर चालत होता. निवडणुकासुद्धा संविधानाच्या अंतर्गतच आपण घेत असतो, परंतु अत्यंत या चुरशीच्या निवडणुकीमध्ये देशाचे पंतप्रधान मोदी हे आपल्या देशाला विघातक मार्गाकडे नेण्याचे नियोजनपूर्ण काम या ठिकाणी त्यांचं सुरू आहे. विचारांचा आवाज कायमचा बंद करण्याचा प्रयत्न केला जात आहे. मग ते मीडियामधला जर कोणी त्यांच्या विरोधात लिहित असेल तर त्याला घरी बसवण्याचं काम असो, किंवा संसदेमध्ये कोणी बोलायला लागला तर त्याचं सदस्यत्व कसं रद्द होईल, अशा अनेक बाबी या ठिकाणी बोलण्यासारख्या आहेत. एक प्रकारची सध्या देशात लोकशाही नाही तर हुकुमशाही आहे आणि लोकशाहीच्या नावाखाली भीतीचं वातावरण या देशामध्ये केलं जात आहे. अशा त्या निवडणुकांमध्ये त्यांनी 400 पारचा नारा दिला. निवडणुकांमध्ये जिंकणं हे प्रत्येक पक्षाला वाटतं की आपण जिंकावं, आपला पक्ष सत्तेत आला पाहिजे, आपण पंतप्रधान झालं पाहिजे. पण हा सीटांची हव्यास जी आहे की माझा नंबर इतकाच राहील आणि इतकाच आला पाहिजे, याचा हा हव्यास कशाला, आणि 400 पार जागा मोदीला कशाला हव्यात? काय संविधान त्यांना बदलायचं आहे की काय करायचं आहे? कारण खरं पाहिलं तर ज्या वेळेला 26 नोव्हेंबर 1949ला
परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या देशाला संविधान अर्पण केलं, ते केल्यानंतर 30 नोव्हेंबर 1949ला जे मुखपत्र RSSचं ऑर्गनायझर, त्यामध्ये स्पष्टपणे त्या ठिकाणी सांगण्यात आलं की आता हे संविधान काही आमच्यासाठी कामाचं नाही. आणि तेव्हापासून सातत्यानं हा विरोध या ठिकाणी होत राहिला. अनेकदा प्रयत्नसुद्धा झाले या संबंधाने. RSSला कधी तिरंगासुद्धा मान्य झाला नव्हता. आणि आज जेव्हा या पद्धतीचं उद्गार पंतप्रधान आणि त्यांचे नेते काढतात की अबकी बार 400 पार, निश्चितपणे कुठंतरी शंका येण्यासारखं स्थिती या ठिकाणी निर्माण झालेली आहे. एकीकडे सांगतात आम्ही की संविधान बदलणार नाही, आम्ही आरक्षण संपवणार नाही, आणि दुसरीकडे या पद्धतीनं या ठिकाणी प्रचार करणं आणि वागणं, मला तरी या ठिकाणी शंका येते. आणि महत्त्वाचं असं की भाजपाच्या संकल्पपत्रामध्ये कुठंही संविधानाची गॅरंटी दिलेली नाही, दिसत नाही. मात्र काँग्रेसच्या न्यायपत्रात संविधानाची गॅरंटी आहे. आणि म्हणून या ठिकाणी एक प्रकारचा संशय निर्माण झालेला आहे की हा आरक्षण संपवण्याचा डाव तर नाही आहे. कारण मध्यंतरी सेव्ह मेरिट सेव्ह नेशनचा नारा RSSच्या लोकांनी दिलेला होता. आणि हे करत असताना प्रायव्हेटायझेशनवर या सरकारची सगळ्यात मोठी भर आहे. तर यांनी जे IAS सिव्हिल सर्व्हिसेसमध्ये आहेत असे सिनियर IASचे अधिकारीसुद्धा घरी बसवण्याचं काम केलं आणि त्यांना सक्तीने बसवून त्या ठिकाणी लॅटरल एंट्री करवली. हे प्रकार करत असताना कंत्राटी पद्धतीनं भरती करायचं, याचा अर्थ जिथं कंत्राटी पद्धती होतील त्या ठिकाणी आरक्षण संपुष्टात येणार आहे. मध्यंतरी यांनी BSNL असो किंवा अनेक अशा कंपन्या आहेत, त्या कंपन्या खाजगी उद्योगपतींना विकल्यात. त्या विकल्यामुळं त्या ठिकाणी आरक्षण राहणार नाही. आज एअरपोर्ट्स विकल्या जात आहेत, त्या ठिकाणी सुद्धा आरक्षण राहणार नाही. म्हणजे हा देश एकीकडे कुठं घेऊन चालले ते लोक, हे सुद्धा समजणे अत्यंत महत्त्वाचं आहे. महाराष्ट्रात महायुती सरकार, शिंदे फडणवीस आणि पवारांची सरकार, या ठिकाणी अजित पवारांची सरकार आहे. ही सरकारसुद्धा यांचं वागणं हे समाजासाठी धोक्याचं आहे. OBC मराठ्यांमध्ये भांडणं लावत आहेत. केंद्रातल्या मोदी सरकारला दलित, आदिवासी, मुस्लिमांचं आरक्षण कमी करायचं आहे. आणि हे सगळं करत असताना मी काही गोष्टी आपल्याला या ठिकाणी सांगू इच्छेन की या लोकांनी राज्यामध्ये काम करत असताना 2004मध्ये काँग्रेसचं सरकार असताना मागासवर्गीयांना पदोन्नतीमध्ये 33% आरक्षण देण्यात आलेलं होतं. परंतु 2014मध्ये भाजपाची सरकार आली आणि या सरकारनी 4/8/2017 रोजी पारित केलेल्या निर्णयान्वये दिनांक 25 मे 2004चा शासन निर्णय रद्द झाला. त्यामध्ये पदोन्नतीतील जी आरक्षणाची पदं आहेत ती भरण्यात आलेली नाहीत आणि अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती यांच्या व्यतिरिक्त अन्य मागासवर्गीय वर्गांना पदोन्नतीच्या मध्ये आरक्षण देण्याच्या मुद्द्यावरही भाजपाची निश्चित भूमिका या ठिकाणी दिसत नाही. तद्वतच एक मोठं या ठिकाणी बाब नजरेसमोर आलेली आहे की ही सरकार दलितांच्या विरोधात कशा पद्धतीने काम करते याचं दर्जेदार उदाहरण म्हणजे
परदेशी विद्यापीठामध्ये शिक्षण घेण्याचे जे स्वप्न आहेत मागासवर्गीय दलित विद्यार्थ्यांचे, ते स्वप्न धुळीस लावले, यांनी उधळून लावलेत एक प्रकारे. निवडणुकीच्या धामधुमीमध्ये या मुद्द्याकडे कुणाचं लक्ष गेलं नाही, परंतु त्यांनी त्या ठिकाणी उत्पन्नाची अट लावली आणि उत्पन्नाची अट लावल्यामुळं या लोकांना त्या ठिकाणी परदेशी शिष्यवृत्ती बऱ्याच लोकांना त्या ठिकाणी मिळणार नाहीत. जे लोक तिथं गेलेले आहेत त्यांचीसुद्धा अडचण निर्माण झाली. म्हणजे महाराष्ट्र सरकारने बौद्ध अनुसूचित जातीच्या उच्च गुणवत्ता असलेल्या विद्यार्थ्यांना परदेशातील 200 QS मानांकन असलेल्या दर्जेदार विद्यापीठामध्ये उच्च शिक्षण घेता यावे यासाठी राजश्री शाहू महाराज शिष्यवृत्ती योजना ही सन 2003 साली काँग्रेसची सरकार असताना सुरू झाली होती. या योजनेअंतर्गत परदेशातील अत्यंत नावाजलेल्या म्हणजे 100च्या आत QS मानांकन असलेल्या विद्यापीठात जसे की लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स, कोलंबिया विद्यापीठ, हार्वर्ड विद्यापीठ, स्टॅनफोर्ड विद्यापीठ, MIT, हार्टन इत्यादीमध्ये शिक्षण घेण्यासाठी 2020पर्यंत उत्पन्नाची अट नव्हती आणि ती आता अट लावण्यात आल्यामुळं या विद्यार्थ्यांना त्या ठिकाणी ॲडमिशन्स घेता येणार नाहीत आणि त्यांना मग न्यूझीलँड, ऑस्ट्रेलिया वगैरे सारख्या दुय्यम दर्जाच्या विद्यापीठांमध्ये त्या ठिकाणी जावं लागेल. अशा प्रकारे या शिंदे फडणवीस सरकारने या ठिकाणी कृत्य केलेलं आहे. आणि हे सगळं जे दिसते आहे हे एक प्रकारे दलित मागासवर्गीयांचं आरक्षण संपुष्टात आणायचं. एकीकडे नोकऱ्यांमध्ये आरक्षण राहू नये, दुसरीकडे त्यांना उच्च शिक्षण घेताना योग्य प्रकारची शिष्यवृत्ती मिळू नये. हे जे कटाहारचा कारस्थान या ठिकाणी करण्यात आलेलं आहे त्यावरून असं दिसतं की हे लोक या ठिकाणी संविधानाला कुठेतरी संपुष्टात आणण्याचं काम करत आहेत. या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणाले होते की अंमलबजावणी करणाऱ्या व्यक्तीची संविधानिक नैतिकता निर्णायक आहे. यामध्ये संविधानिक नैतिकतेवरच प्रश्न निर्माण झाला. जात किंवा धर्माला राष्ट्राहून अधिक महत्त्व देणं घातक ठरेल. जातीला आणि धर्माला महत्त्व दिलं जात आहे. यावरून ते राष्ट्राला किती घातक आहे हे लक्षात येत आहे. विभूती पूजा म्हणजे भारत सरकार नाही तर मोदी सरकार म्हणजे विभूती पूजा करणे म्हणजे हुकुमशाहीकडे जाणारा रस्ता या ठिकाणी निर्माण झाला. त्याला बाबासाहेबांनी या ठिकाणी विरोध केलेला होता की असं व्हायला नको आणि सामाजिक लोकशाही प्रस्थापित करण्याचे खडतर प्रयत्न खऱ्या अर्थाने या ठिकाणी घडायला पाहिजे होते, तर ते या ठिकाणी घडलेले नाहीत. एकंदरीत मूलभूत अधिकारांना या ठिकाणी फाटा फोडण्याचं काम ही सरकार करते आहे. या सर्व बाबींना विरोध करणे आणि आमचे उमेदवार आम्ही कसे निवडून आणू या बाबींकडे लक्ष देणे आणि या घटकाला न्याय मिळवून देणे हा मुद्दा कळीचा आमच्या समोर आहे. आणि असं असताना पुण्यातली ही निवडणूक आहे आणि पुण्याचं वैभव लक्षात घेताना हा विचार केला पाहिजे की पुण्याचं वैभव निर्माण करण्यामागे जर खरा हात कुणाचा असेल तर काँग्रेस पक्षाचा, काँग्रेसच्या सरकारांचा राहिला आहे. यांच्या कार्यकाळामध्ये पुण्याला एक विटही लागल्याचं मला कुठं दिसत नाही. नवीन उद्योग आल्याचं सुद्धा दिसत नाहीत. इंटरनॅशनल एअरपोर्ट व्हायला पाहिजे होतं ते सुद्धा झालेलं नाही या ठिकाणी. आणि अनेक इन्स्टिट्यूशन्स या ठिकाणी काँग्रेसच्या काळात आल्यात, त्यालासुद्धा कसं कमी करायचा प्रयत्न यांचा चालला आहे. कारण राजीव गांधींनी जेव्हा IT आणलं त्यावेळेला भरभराट पुण्याला सगळ्यात जास्त निर्माण झाली. ITच्या इंडस्ट्रीज आल्यात. आज त्या कुठेतरी त्यांना त्रास त्या ठिकाणी होतो आहे, पण इकडंसुद्धा लक्ष द्यायला वेळ नाही. अशामध्ये आमच्या महाविकास आघाडीने पुण्यातल्या एका आमचा उमेदवार सर्वसामान्य झोपडपट्टीवासियांचा, मध्यमवर्गीयांचं प्रतिनिधित्व तो करतो आहे. विधानसभेत थोडासा काळ त्यांना मिळाला आणि मी त्यांना बघितलं. म्हणजे आपल्या मतदारसंघाचे प्रश्न अत्यंत पोटतिडकीने मांडणारा आणि त्यावर शासनाशी भांडणारं असं हे व्यक्तिमत्व आहे. आणि
हा उमेदवार विरोधकांचा उमेदवार जर पाहिला तर बिल्डरांचा आणि श्रीमंतांचा उमेदवार आहे. आणि म्हणून पुण्यातल्या ओबीसी, दलित, आदिवासी, मुस्लिम समाजाने या ठिकाणी निर्णय केलेला आहे की आता आपल्याला जो आजपर्यंत 1952 नंतर एकही मागास समाजाचा खासदार पुण्यातनं देता आला नाही, ही पहिली वेळ आहे की दिल्लीत या ठिकाणी तिकीट देण्यात आलं महाविकास आघाडीच्या उमेदवार श्री रवींद्र दंगेकरांना. त्यांच्या रूपानं एक सोशल इंजिनिअरिंग करण्याची संधी पुणेकरांना या ठिकाणी मिळालेला आहे. मला वाटतं की पुणेकर मतदार हा अत्यंत सुज्ञ आहे आणि प्रामाणिकसुद्धा आहे. तो बोलत नाही पण करून दाखवतो आणि ते पुरोगामी विचारांचे, फुलेशाह आंबेडकरी विचारांचे असल्याकारणानं ते निश्चितपणे या ठिकाणी आपली भूमिका घेऊन या ठिकाणी महाविकास आघाडीचे उमेदवार श्री रवींद्र दंगेकर यांना प्रचंड बहुमताने विजयी करतील हा विश्वास मला या ठिकाणी वाटतो आहे. आणि मी सुद्धा काँग्रेस पक्षाचा एक कार्यकर्ता या नात्यानं आणि आंबेडकरी चळवळीतील एक कार्यकर्ता या नात्यानं सर्व माझ्या मतदार बंधू भगिनींना विनंती या ठिकाणी करतो आहे की त्यांनी रवींद्र दंगेकर यांच्या पाठीशी राहून त्यांना प्रचंड बहुमताने या ठिकाणी विजयी करावं. धन्यवाद. मी या मध्यंतरीच्या काळामध्ये अनेक अधिकारी मला भेटलेत आणि अनेक माध्यमांचे तुमच्यासारखे प्रतिनिधीसुद्धा मला भेटलेत. ते सगळे सांगायला लागलेत की आता अंडर करंट आहे कुठेतरी आणि तुमची सरकार येणार. यावरून असं दिसतं की आमच्या विदर्भात जेव्हा पहिला टप्पा झाला, विदर्भातसुद्धा अंडर करंट होता आणि मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी महाविकास आघाडीला मतदान झालं. असं होऊ नये की 10च्याही 10 सीटा ह्या काँग्रेसच्या विदर्भातनं येतील. नितीन गडकरीसारखा मोठा उमेदवारही या ठिकाणी पडू शकतो अशी स्थिती पहिल्या फेजमध्ये आहे. मी विदर्भात तर सगळीकडे जाऊन आलो आणि मध्यंतरी विदर्भातलं संपल्यानंतर मी UPमध्ये गेलेलो होतो आणि तिथून येऊन मग भिवंडी केली आणि आता आपल्या पुण्यात आलेलो आहे. त्यानंतर नाशिक वगैरे मला जायचं आहे, नंतर मुंबई वगैरे आहे. UPमध्ये सुद्धा अंडर करंट आहे. हा अंडर करंट सर्वत्र दिसतो आहे साहेब. म्हणजे जिथं जाल तिथं अधिकारी भेटोत, डॉक्टर्स भेटोत, इंजिनियर्स भेटोत, काही IAS अधिकारीसुद्धा आमचे मित्र असतात, पोलीस अधिकारीसुद्धा मित्र असतात बोलतात आणि आपल्यासारखे पत्रकारही मित्र अनेक ठिकाणी आहेत. त्यांच्या तोंडून अरे यार अब की बार तो तुम्हारा अंडर करंट दिख रहा है, कुछ भी हो सकता है. त्यावरून निश्चितपणे या ठिकाणी यावेळेला परिस्थिती वेगळीच दिसेल असं चित्र आहे. मोदीजींची मानसिकता बिघडलेली मला या ठिकाणी दिसते आहे. कारण गेल्या काही दिवसामध्ये त्यांची भाषणं बघितल्यानंतर ज्या पद्धतीचं वक्तव्य ते करतात त्यावरून कुठंतरी त्यांना पराभूत होण्याची भीती त्यांच्यात निर्माण झालेली मला जाणवत आहे. पुण्यात एकदम चांगलं वातावरण आहे. लोक कोणत्याही नेत्याला न बघता यावेळेला केवळ रवींद्र दंगेकरांना बघतायत. एक उमेदवार चांगला मिळाला याचं समाधान या ठिकाणी असताना दुसरीकडे त्यांना वाटतं एक प्रकारे मोदींच्या बद्दलचा राग लोकांच्या मनात त्या ठिकाणी दिसतो आहे. भाजपाच्या बद्दलचा राग दिसतो आहे की ज्या पद्धतीची दादागिरी यांनी केली, ज्या पद्धतीचा जुलूम करून या लोकांना आपल्याकडे ओढण्याचा प्रयत्न केला, तर कुठेतरी लोकांना वाटतं की हे वाईट घडलेलं आहे आणि ते बोलत नाही आहेत पण निश्चितपणे दाखवल्याशिवाय राहणार नाहीत.
नाही इंगा दाखवतील. काँग्रेसच्या नेत्यांना समाधान वाटतंय का चांगलं? काँग्रेसच्या नेत्यांना उमेदवार चांगला मिळाला तर समाधान वाटतंय का? मी या ठिकाणी आलो आहे याचा अर्थ समाधानी आहोत आम्ही. मी स्थानिकसुद्धा भेटलेत ना मला, स्थानिकसुद्धा समाधानी आहेत, कामाला लागलेले आहेत, काम करत आहेत. आणि यावेळेला मी तुम्हाला सांगतो की नेत्यांचं सोडूनच द्या तुम्ही, म्हणजे आमच्यामुळं एखादा उमेदवार निवडून आला ही बाब विसरून जा. यावेळेला लोकच निवडून देणार आहेत, त्यामुळे तो विषयच राहिला नाही या ठिकाणी. थँक्यू व्हेरी मच.